अहिल्यानगर शहरातील कोठी परिसरातील गुलाबसिंग कंपाऊंड येथे निर्माण झालेल्या पाणी टंचाई संदर्भात सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिले। अहिल्यानगर शहरातील कोठी परिसरातील गुलाबसिंग कंपाऊंड येथे गेल्या 10 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। तसेच ड्रेनेजची समस्याही गंभीर बनली असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। या दोन्ही प्रश्नांवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी इंद्रनील देथे, रेखा चंद्रकर, शिल्पा त्रिभुवन, सचिन शिंदे, उज्ज्वला उजागरे, प्रकाश घोडके, संदीप शिंदे, अशोक त्रिभुवन, रत्ना त्रिभुवन आदी उपस्थित होते। नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गुलाबसिंग कंपाऊंड परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि ड्रेनेजची समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी केली आहे। आज दिनांक 1/7/2026 रोजी आम्ही अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन यासाठी देत आहोत की कोठी परिसरातील गुलाबसिंग कंपाऊंड येथील नागरिकांना गेल्या 10 ते 15 दिवसापासून पिण्याचं पाणी येत नाहीये। ते पाणीपट्टी भरून सुद्धा त्यांना पिण्याचं पाणी येत नाहीये। त्याचं कारण असं आहे की आता सध्या तिथं रोडचं काम चालू आहे। जेव्हापासून तो रोडचं काम तिथं चालू झालं आणि जेव्हापासून त्या रस्त्यावरती रोडच्या कामानिमित्त जेव्हापासून खड्डा त्यांनी खणलेला आहे, त्या खड्डा खणल्यापासूनच त्यांना पाणी येत नाही राहिलं असं नागरिकांचं म्हणणं आहे। तर त्या नागरिकांनी माझ्या संपर्क केला, मला त्यांनी सांगितलं की अशी समस्या आहे। तर आम्ही आज सर्व नागरिकांना घेऊन आयुक्त साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्या संदर्भात पण आम्ही निवेदन दिलं। आणि दुसरी म्हणजे तिथं ड्रेनेजची पण समस्या आहे, तर तिथे ड्रेनेज साफ करावं अशी पण आम्ही आयुक्त साहेबांकडे निवेदन देऊन मागणी केली आहे। त्यांनी आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आणि ते बोलले की मी त्याची वैयक्तिक दखल घेऊन स्वतः तिथं उद्या 9:30 वाजता व्हिजिट करण्यासाठी येईल। काम त्यांनी आमचं तिथलच्या पाण्याच्या संदर्भातलं काम पूर्ण करून आमचं निर्वहन करावं हीच आम्ही त्यांच्याजवळ विनंती केली आहे। आणि उद्या आम्ही आता त्यांची वाट पाहत आहोत। ते आल्याच्या नंतरून त्यांनी लवकरात लवकर काम करून द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।